परत एकदा सुरुवात करूयात. पालक मित्रांनो नमस्कार. मी पटकन माझी ओळख करून देतो आणि प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करतो. माझं नाव योगेश गायकवाड. आज या ठिकाणी मीराचा बाबा म्हणून खरं तर त्या अधिकाराने मी आपल्या समोर आलोय बोलायला. लॉकडाऊन मधील म्हणजे टाळेबंदीमधील पालकत्व असा विषय मला शाळेने बोलण्यासाठी दिलेला आहे. आणि मी काय अधिकाराने आपल्याशी बोलतोय हे सांगत सांगत मी माझी ओळख करून देतो म्हणजे आपला वेळ वाचेल. तर मलाच प्रश्न पडला की ताईंनी मला का बोलवलं, मला का बरं या विषयावर बोलायला सांगितलं. तर मी काही कोणी या विषयातला अधिकारी व्यक्ती नाही, माझा त्याच्यातला फार अभ्यासही नाही आणि माझं स्वतःचं पालकत्व हे फार फार तर 5 वर्ष जुनं आहे. त्यामुळे मी काय अधिकाराने आपल्याशी आज बोलतोय हा माझ्याच मनात पडलेला प्रश्न आहे आणि त्याचा मी या विषयाची तयारी करत असताना पहिल्यांदा त्याचा विचार केला. तर मला असं लक्षात आलं की एकतर माझं मूल हे आपल्या शाळेमध्येच तुमच्या सगळ्यांच्या मुलांच्या बरोबर शिकतंय, त्यामुळे तुमचे माझे अनुभव हे सारखे असणार आहेत थोड्याफार फरकाने आणि एकमेकांशी आपले अनुभव शेअर आपण नक्की करावे, त्याचा फायदा होतो. एखादी गोष्ट तुमच्याकडून मला कळते, माझ्याकडून तुम्हाला कळू शकते आणि त्याच्याने आपलं पालकत्व समृद्ध होऊ शकतं. तर आपली मुलं एकाच वर्गात आहेत, एकाच शाळेत आहेत, या अधिकाराने मी तुमच्याशी बोलतो. दुसरं म्हणजे साधारणपणे 25 ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आपण पालक होतो आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मी थोडासा तुम्हाला सिनियर आहे अशा अर्थाने की मी आणि गौरीने खूप उशिरा मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या 35 नंतर आम्ही मीराला जन्म दिला. त्यामुळे माझ्या बरोबरीचे मीराच्या वर्गातले जे सगळे पालक असतील त्यांना कदाचित वयाने मी सिनियर आहे आणि म्हणून त्या मोठ्या वडिलकीच्या नात्याने, मोठ्या भावाच्या नात्याने 4 गोष्टी मला तुम्हाला सांगण्याचा एक नैसर्गिक अधिकार मिळालेला आहे. त्या अधिकाराने मी हे बोलतो आहे. याच्या बरोबरीनेच मी जे काम मी करतो त्या कामामध्ये मला म्हणजे फिल्म आणि टेलिव्हिजनच्या सिरियल निर्मिती किंवा फिल्म निर्मितीची जी क्रिएटिव्ह प्रोसेस असते याच्यामध्ये मी गेली 22 वर्ष काम करतो आणि हे सगळं करत असताना मानवी नातेसंबंध हा आमचा मुख्य विषय असतो. म्हणजे सिरियल म्हणजे काय असते, एका नवऱ्याची दुसरी बायको वगैरे असं या सगळ्यात आम्ही काय करत असतो तर मानवी नातेसंबंधांचं प्रेडिक्शन करत असतो की हा हिरो आहे, ही हिरोईन आहे, यांचं लग्न होतं आणि त्यांना एक मूल जन्माला येतं आणि मग पुढे काय होतं अशी प्रेडिक्शन्स करत करत जर तरचा गुंता जमवत कधी सोडवत आम्ही ह्युमन रिलेशन्स वरती गोष्टी लिहितो आणि हे सगळं करत असताना नात्याच्या खोलात जायला मला प्रोफेशनली एक संधी मिळते आणि म्हणून एरवी जर मी या फील्डमध्ये काम करत नसतो तर मी फक्त माझं नातं जगलो असतो, माझ्या बायकोशी, माझ्या आई वडिलांशी, माझ्या सासू सासऱ्यांशी, मुलाशी. पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करत असताना मला एक ती एक्स्ट्रा संधी मिळते की नात्यांच्या गाभ्यामध्ये डोकावायचं, नात्यांच्या खोलात शिरून त्यांचा अभ्यास करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाप एका मुलाशी आपल्या किंवा मुलीशी कसा वागेल, काय रिॲक्ट होईल, हा ऍक्शन रिॲक्शनचा खेळ करत आम्ही सिरियलची निर्मिती करत असतो. आणि त्यामुळे याचा जेव्हा आम्ही स्क्रिप्ट लेवलला विचार करतो त्यावेळेला असं मला करावं लागतं की समजा ही सिच्युएशन माझ्या आणि माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये जर का आली तर मी कसा वागेन, मी काय बोलेन, मी तिला काय सल्ला देईन, मी कुठे बोलेन आणि कुठे गप्प बसेन, मग माझी मुलगी त्याच्यावरती कसं उत्तर देईल, ती काय वागेल, अशा ह्या जर तरच्या गोष्टींचा आम्ही खूप विचार करतो आणि त्या ठिकाणी मला स्वतःला पालक म्हणून काही गोष्टींचा प्रकाश भेजत पडतो, काही गोष्टी आपल्याला नव्याने कळतात. तर थोडा नात्यांचा जास्त अभ्यास केल्यामुळे आणि नात्यांचा जास्त काय म्हणतात त्याला इतर संधी मिळाल्यामुळे त्या अधिकाराने मी तुमच्याशी बोलतो. हे सेशन अजून एक 5-1 मिनिटात तर तू परत जॉईन करशील तर लोकांना म्हणा तू दिसला नाहीस तरी थांबा आणि तू 1-2 मिनिटात पुन्हा इथेच जॉईन होशील. ओके, सेशन कंटिन्यू होईल. 5 मिनिटामध्ये हे सेशन आपलं एक्सपायर होणार आहे.
परंतु सगळ्यांनी मी सुद्धा परत जॉईन होईल, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा योगेश गायकवाड यांचे मौलिक विचार ऐकत राहा लॉकडाऊन मधील पालकत्व या विषयावर. माझं टेलिव्हिजनवरचं अस्तित्व थोडं थोडं तुम्हाला जाणवणार आहे. आपण पुन्हा विषयाकडे येऊयात. मी कोणत्या अधिकाराने तुमच्याशी बोलतोय असं सांगत होतो आणि त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने मी नात्यांचा विचार करतो आणि मग काही गोष्टी सापडत जातात, त्यातल्या काही सापडलेल्या तुमच्याशी शेअर करायला आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरी गोष्ट, मी ताईंनी मगाशी ओळख करून दिली की मी लोकमतला एक 2 वर्ष एक अत्यंत वाचकप्रिय सदर असं मी चालवलं. त्याचं नाव होतं बाबाची डायरी. मला मीराच्या जन्मानंतरच मी काही फेसबुक पोस्ट टाकल्या होत्या आणि त्याच्यानंतर मला लोकमतच्या माझे जे संपादक मित्र आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की तू या विषयावरती लिही आणि मी जवळजवळ 2-1 वर्ष ते सदर चालवलं. त्या निमित्ताने मी माझ्या बाप असण्याचा, पालक असण्याचा खूप सखोल विचार केला, कारण ती डेडलाईन आणि कमिटमेंट होती. दर मला मंगळवारी ते लिहून द्यावं लागायचं आणि त्यामुळे मी त्या पालकत्वाचा जास्तीत जास्त विचार करत गेलो. विचार करत असताना काही नोंदी काढत गेलो, काही टिपणं करत गेलो, काही एक्सपर्ट लोकांशी बोलत गेलो, काही सिनियर पालकांचे अनुभव ऐकले आणि त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली त्याच्यावरनं सुद्धा माझ्याकडे पालकत्वाचे डॉक्युमेंटेशन आपोआप तयार होत गेले. तर त्यातल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करता येतील म्हणून त्या अधिकाराने मी तुमच्याशी बोलतो. नुकतंच एक डायमंड पब्लिकेशनने एक पुस्तक प्रकाशित केलं, लॉकडाऊन मध्येच त्याचं प्रकाशन झालं ऑनलाईन. त्या पुस्तकाचं नाव आहे मायलेकी बापलेकी आणि याच्यामध्ये मायलेकींच्या नात्याबद्दल आणि बाप लेकीच्या नात्याबद्दल अनेक क्षेत्रातल्या विविध लोकांनी त्याच्यामध्ये छोटे छोटे लेख लिहिले. त्या ठिकाणी सुद्धा मला लिहिण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या आणि मीराच्या रिलेशन बद्दल, त्याबद्दलच्या माझ्या भावनांबद्दल त्याच्यामध्ये लिहिलं. त्याचाही खूप विचार, कारण पुस्तकासाठी लिहिणं याच्यासाठी तिथे सोनाली कुलकर्णी आणि भक्ती चपळगावकर अशी बरीच सेलिब्रिटी मंडळी होती, त्यांच्यामध्ये आपण लिहायचं, तर थोडंसं विचारपूर्वक लिहिलं होतं आणि त्यामुळे त्याच्यात या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना मला ज्या गोष्टी सापडल्या त्यातल्या काही मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मुख्य विषय हा आपला लॉकडाऊन मधलं पालकत्व असा असणार. सो या अधिकाराने तुम्ही माझं म्हणणं कृपया ऐकून घ्या. कदाचित असं वाटेल की हा या तर गोष्टी आम्ही सुद्धा करतो, तर त्या रिपीट होण्याची शक्यता आहे, तर त्या फक्त आपण मार्क करूयात की ओके, या गोष्टी ज्या आहेत या आपल्यालाही जाणवलेल्या आहेत आणि आपण त्या करतो आहोत. परंतु काही जर नवीन माझ्याकडनं तुम्हाला विचार म्हणून किंवा एखादा युक्ती म्हणून मिळाली तर मग ते आजच्या या आयोजनाचं यश असेल असं आपण समजूया. सो हे झालं माझं इंट्रोडक्शन. आणि मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतोय, त्यामुळे नकळतच माझा आजचाही जोर, सगळा भर जो आहे हा क्रिएटिव्हिटीवरती असेल. पालकत्वातली क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता याच्यावरती मी नक्की जास्त बोलेन. माझ्या बोलण्यामध्ये कदाचित थोडा मीपणाचा वास येईल, कारण असं आहे की मी माझे अनुभव सांगणार आहे, मी माझ्या लेखीचे अनुभव सांगणार आहे, त्यामुळे कदाचित मी होऊ शकतं, तर प्लीज बेअर विथ मी. ते तुम्ही फिल्टर करून तुमच्या अनुभवांशी रिलेट करून बघा. आणि संधी मिळाली म्हणजे जर आपण प्रत्यक्ष आज पालक सभेला भेटलो असतो तर कदाचित हे इंटरॅक्टिव्ह झालं असतं, आपण एकमेकांकडच्या गप्पा मारल्या असत्या. पण तुम्हाला काही वाटलं तर या जी युट्यूबवरची जी लिंक आहे याच्या खाली कमेंट्समध्ये आपण आपलं मत मांडू शकता. आपल्याला जर काही प्रश्न असेल तर तो प्रश्न त्या ठिकाणी आपण लिहू शकता. शाळेतल्या ताई आणि मी आम्ही एकत्र मिळून त्याची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा आपण असं करूयात की लॉकडाऊन मधलं पालकत्व हा विषय जो आहे याची थोडी चिरफाड करूया. लॉकडाऊन मधलं पालकत्व असं वेगळं काय असणार आहे असा मलाही प्रश्न पडला. त्याचे आपण 3 तुकडे करूया. एक पालकत्व, दुसरं लॉकडाऊन आणि तिसरं लॉकडाऊन मधलं पालकत्व. तर पालकत्व म्हणजे काय याच्याबद्दल मी भाषण देणार नाही, कारण ज्या दिवशी आपल्याला गुड न्यूज मिळते की टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि आपल्याकडे गुड न्यूज आहे, त्या दिवसापासून आपलं पालकत्व खरं तर म्हणजे हे मी पुरुषांच्या बाबतीमध्ये जास्त सांगतोय की त्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा रिअलाइज होतं, आयुष्य अच्छा असं आहे, वावा छान. आणि त्या वावा छान म्हणत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या मनामध्ये काय चाललेलं असतं.
भीती वाटलेली असते, थोडं टेन्शन आलेलं असतं आणि आपण त्या पालकत्वाला त्या दिवसापासून मेंटली खरं तर आपल्या डोक्यामध्ये ते पालकत्व सुरू होतं. नाही दिसणार. करा जॉईन करा. तुम्ही युट्यूबचा लावा ना तिथे. दोघांना ऍड नाही करायचं ना. मी दिसतोय का आणि ऐकू येतोय का? मी दिसतोय का? येत आहे ना म्हणजे आता? हा देते. ओके, मी सुरुवात करतो परत एकदा. आपण सगळ्यांनी कम्फर्टेबली आहे का? पाण्याचा एक ग्लास, चहाचा कप, वेफर्स चिवडा बरोबर ठेवायला हरकत नाही आणि मध्ये मध्ये छान खात खात मजा करत एन्जॉय करा. आजच्या विषयात हो दादा दिसतात तुम्ही. आजचा जो विषय आहे त्याचे मी 3 तुकडे केले: लॉकडाऊन, पालकत्व आणि लॉकडाऊन मधलं पालकत्व. तर हे पालकत्वाबद्दल आपण बोलत होतो की पालकत्व आपल्या पुरुषांच्या डोक्यामध्ये आपल्याला गुड न्यूज मिळते तेव्हापासून सुरू होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते प्रत्यक्ष मूल आपल्या हातामध्ये येतं त्यावेळेला आपण त्याचा खूप गांभीर्याने विचार करायला लागतो. अनफॉर्च्युनेटली आपली जी सामाजिक संस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, याच्यामध्ये मुलग्यांचं म्हणजे पुरुषांचं पालक म्हणून ट्रेनिंग याची काही फार आपल्या याच्यामध्ये गांभीर्याने घेतलं जात नाही, जे मुलींच्या बाबतीमध्ये खूप घेतलं जातं. मुलगी साधारण 12-13 वर्षाची झाली कीच तिची आई तिला किंवा आई घरातली आजी असेल त्या तिला सांगायला सुरुवात करतात की बाई तू जरा स्वयंपाक शिकून घे. त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये ती जर उठून बसायला लागली तर तिच्या हातामध्ये बाहुली दिली जाते आणि त्या बाहुलीला भरवणं, तिच्याशी खेळणं, तिला झोपवणं या माध्यमातून आपल्याकडे मुलींना खूप लवकर पालकत्वाचं ट्रेनिंग कळत नकळत मिळत जातं. पण मुलग्यांच्या वाट्याला ती रेसिंग कार असते किंवा गेम्स असतात किंवा बॅट बॉल असते आणि त्यामुळे त्यांना पालकत्वाची जाणीव ही दुर्दैवाने खूप उशिरा होते. मीही त्याच कुटुंब संस्थेत वाढलेलो आहे. माझ्या मते तुम्ही सर्वजण थोड्या अधिक फरकाने त्याच सगळ्या व्यवस्थेचे बळी आहात. बळी हा शब्द मी अत्यंत जबाबदारीने वापरतोय कारण आपण त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं आणि आई पालक आणि बाबा पालक यांच्यामध्ये हा मेजर फरक असतो की आपल्या बायका ज्या आहेत त्या आपल्यापेक्षा पालक म्हणून खूप सिनियर असतात. जरी वयाने आपण एकसारख्या वयाचे असलो किंवा पुरुष जनरली 2-5 वर्ष मोठे असतात आपल्याकडच्या लग्न संस्थेमध्ये, तरी सुद्धा आपल्या बायका ह्या आपल्यापेक्षा कैक पट सिनियर पालक असतात. दिसलं बायकांच्या चेहऱ्यावरचं स्माइल मला जाणवलं या ठिकाणी. तर हा फरक जो आहे हा आपल्याला जितक्या लवकर सांधता येईल, जितक्या लवकर आपण त्यांची बरोबरी करू शकू, तितका आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला त्याचा फायदा होणार आहे. हे सर्व बाबा पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्यालाही जाणवलं असेल कदाचित या गोष्टी, परंतु पालकत्व म्हणून जर का आपल्याला विचार करायला लागेल की म्हणजे काय, तर मूल जन्माला घातलं, ठीक आहे, आपल्या आनंदातनं आपण एक क्रिया केली, त्याच्यातनं एक मूल जन्माला आलं, छान वाढलं, आपल्याला इथे हवंसं होतं आणि आपण त्याला जन्माला घातलं, खायला प्यायला दिलं, कपडा लत्ता दिला, घर दिलं, शाळेत घातलं आणि त्याला त्याच्या करिअरसाठी आपण एक प्लॅन बनवला, इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि अशा पद्धतीने आपण त्याला वाढवायला घेतलं. म्हणजे पालकत्व का?
तर हो, पण हे पालकत्वाचं अत्यंत ढोबळ आणि ते करणंच आहे, म्हणजे असं स्वरूप झालं की जे आपल्याला करणं भाग आहे आणि ते आपण सर्वजण आनंदाने करतच आहोत. परंतु माझ्या मते असं की पालकत्वाचा आपण ना थोडा अजून डीप विचार केला पाहिजे, की त्या मुलाला वाढवण्यामध्ये रोल एक्सचेंज करता येतो का? म्हणजे मी जेव्हा मला असे प्रश्न पडायला लागले तेव्हा हे करून बघितलं, की आई पालकाचा रोल आणि बाबा पालक या दोन्ही गोष्टी आपण इंटरचेंज करू शकतो का काही वेळापुरत्या? असा विचार करून जर बघितला तर आपल्यालाच कोणाही एक्सपर्टची गरज पडणार नाही. आपल्यालाच आपल्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच प्रश्नांची उत्तरंही मिळतात. आणि मी असा प्रयत्न केला, की पुरुष हा घरातला ब्रेडविनर असतो आपल्या सिस्टीममध्ये, की त्यांनी बाहेर जायचं, पैसा कमवायचा आणि घरच्या मुलाबायकांच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करायच्या. त्यांनी काम करायचं आणि आईनी मूल सांभाळायचं, घर सांभाळायचं. आता आपले जे पालक आहेत सगळे, यांच्यामध्ये बऱ्याचशा आया सुद्धा नोकरी करतात आणि तरी सुद्धा मग तुम्ही हाऊस मेकर असाल किंवा तुम्ही नोकरी करत असाल, तुम्हाला मुलाची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या आईवरती असते. ही इक्वली बाबाने शेअर केली तर काय होईल, आणि बाबाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या आईनी शेअर करून पाहिल्या तर काय होईल. असं जर आपण रोल एक्सचेंज करून पाहिला काही दिवसासाठी, तर मला वाटतं त्याच्यातून जे हाती लागेल ते म्हणजे पालकत्व. सो आजच्या विषयातला पहिला विषय जो पालकत्वाचा, तो आपण अशा दृष्टीने त्याच्याकडे बघूया. दुसरा मुद्दा आहे लॉकडाऊन. लॉकडाऊन मध्ये असा काय फरक पडला की ज्याच्याने आज ताईंना लॉकडाऊन मधलं पालकत्व हा विषय आपल्याला चर्चेला द्यावा असा वाटला किंवा द्यावा लागला. तर माझ्या मते आपण एकदा ना लॉकडाऊनची टूर करूया. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाला, त्यावेळेला पालक म्हणून आपण त्याचा कसा विचार केला त्याच्याकडे एकदा बघूया. की त्यावेळेला आपल्याला असं वाटलं की हे गंभीर आहे काहीतरी, पण 8-15 दिवसाचा विषय असेल, संपून जाईल. आपण सगळे घरात बसलो आणि सुदैवाने आपल्याकडे एक राहायला घर आहे, सुरक्षित वातावरणामध्ये आपण सगळेजण होतो आणि मी एक जनरलाइज स्टेटमेंट करतोय, तर त्यामुळे आपल्याला त्याची मजा वाटली. आपण रेसिपीज केल्या, नवऱ्यांनी पोळ्या लाटून पाहिल्या, बायकांनी केक करून पाहिले आणि मुलांबरोबर आपण वेळ घालवला. फॅमिली लाईफ आपण क्वालिटी टाइम फॅमिलीला देऊन फॅमिली लाईफ एन्जॉय केलं. आणि याच्यात आपला काही म्हणजे मार्च एप्रिल आपला त्याच्यामध्ये गेला. तोपर्यंत आपल्याकडे टेस्टिंग होत नव्हतं आणि त्याचं गांभीर्य आपल्यापर्यंत तेवढं पोहोचलं नव्हतं, कारण आपल्या ओळखीपाळखीतली नावं मृतांच्या संख्येमध्ये नव्हती. तोपर्यंत आपण रिलॅक्स्ड होतो. जसा जून महिना ओलांडला आणि आपल्याला असं आपले सगळे ठोकताळे हे ढासळायला लागले. नुसते आपलेच नाही, आपल्या सरकारचे, आपल्या WHO पासून सगळ्यांचीच गणितं बिघडली आणि कोणालाच काही अंदाज लागेना. शाळा सुरू व्हायची वेळ आली. 16 जूनला शाळा सुरू होईल तर फार तर असं वाटलं होतं की जुलैच्या 1 तारखेला सुरू होईल, 15 जुलैला सुरू होईल, पण शाळा सुरू व्हायचं नाव नाही. आणि तेव्हा मग आपली जरा गडबड व्हायला लागली. बऱ्याच जणांचा तोपर्यंतचे रिसोर्सेस संपत आले. माझ्यासारख्या फ्रीलान्सरला सुद्धा टेन्शन यायला लागलं. आम्हाला काही पगार बिगार नाही, मला प्रोजेक्ट बेसिसवरती पैसे मिळतात. सुरुवातीला जी साठवणूक होती त्याच्यावरती चाललं. जसं जसं गंगाजळी संपत आली तसं तसं टेन्शन वाढायला लागलं की पुढचं प्रोजेक्ट कब मिलेगा, पैसा कब आएगा. या सगळ्या टेन्शन मध्ये आपण पालक लोक असताना आपल्या मुलांचा विचार जेव्हा आपण केला लॉकडाऊन मध्ये, तेव्हा एकीकडे आपण आपल्याच प्रॉब्लेमशी लढत होतो. आपल्यालाही काही कळत नव्हतं, नक्की सांगणारं कोणी नव्हतं. डॉक्टर सुद्धा चार वेगळी मतं द्यायची. एक डॉक्टर सांगायचं काही नाही होत रे, दुसरा सांगायचं जपून राहा हो, फार बाहेर पडू नका बरं. आता या सगळ्या कन्फ्युजिंग वातावरणामध्ये आर्थिक टेन्शन होतं,
कामाचं टेन्शन होतं, काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना अर्ध्या पगारात काम करावं लागलं, बाहेर पडावं नोकरीसाठी, पैसे कमवण्यासाठी, आपल्या रुटीनसाठी, तर तब्येतीची भीती की आपल्यामुळे आपल्या घरी आपण व्हायरस घेऊन येणार, इन्फेक्शन घेऊन तर येणार नाही ना. अशा सगळ्या कन्फ्युजिंग वातावरणामध्ये आपण एक पुरुष, एक महिला म्हणून, एक आई, म्हणजे नवरा बायको म्हणून सुद्धा कन्फ्युज्ड होतो आणि पालक म्हणून डबल कन्फ्युज्ड होतो. कारण त्या छोट्या लेकराला आता आपण इथे जे सगळेजण आजच्या सेशनमध्ये आहेत यांची मुलं माझ्या मते 3 ते 7 वर्षापर्यंतची असतील, खेळवाडीपासून ते पहिली पर्यंतची. तर या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना कोरोना काय सांगायचा, पॅन्डेमिकचं माहिती कशी द्यायची, तरी मी व्हिडिओज बघत होतो. बऱ्याच पालकांनी खूप छान त्यांना समजून सांगितलं होतं. सगळ्यात पहिले आपण त्यांना हात धुण्याचे धडे दिले. त्याच्यानंतर आपण त्यांना कोरोना कोण असतो ते समजलं. बऱ्याच मुलांना एक काटेरी फळ असतं, मी त्या झाडाचं नाव विसरलो, तो म्हणजे कोरोना असतो असं वाटलं. पण एक कोणता तरी किडा असतो आणि तो आलाय बाहेर खूप. तो जिन्यात असतो, घरात असतो, घराच्या दारावर पण असू शकतो, बाहेर पण असू शकतो. तर तो आलाय म्हणून आपल्याला बाहेर जाता येत नाही. हे त्यांना आपण सगळ्यांनी आपापल्या परीने समजून सांगितलं. मुलांनी ते पटकन ऍक्सेप्ट केलं की हो, बाहेर असं काहीतरी एक कोरोना नावाचा किटाणू आलेला आहे आणि जो आपल्याला हानिकारक आहे आणि त्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. आता आपल्याला असं वाटलं की त्यांना समजलं आणि आपण ती इन्फॉर्मेशन पोहोचवली आणि पुढे निघालो. सुरुवातीला मला 100% खात्री आहे की आता आपल्या डोक्यात सुद्धा तोच प्रश्न असेल की माझी 5 वर्षाची मुलगी, माझी 6 वर्षाची मुलगा किंवा 3 वर्षाची मुलगी या कोरोनाचा आणि या जागतिक संकटाचा त्याच्या भेजामध्ये काय प्रोसेसिंग चालू असेल, ते काय विचार करत असेल, त्याला खरंच कळलंय का हे बाहेर काय चाललंय ते. तर त्याचं उत्तर नाही असं आहे माझ्या मते. त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला, पालकांवरती. आई बाबा, आजी आजोबांनी जी इन्फॉर्मेशन त्यांना दिली त्या इन्फॉर्मेशनचा वरती त्यांनी विश्वास ठेवला आणि हो, काहीतरी गणलंय, काहीतरी बिघडलंय असं त्यांनी समजून, तुम्ही सांगाल तसं, तुम्ही म्हणाल तसं किंवा तुमचं अनुकरण करून सध्या ते वागताय. याचा अर्थ आपल्या मुलांना त्याचा अर्थ समजलेला आहे असा होत नाही. आणि बऱ्याच पालकांनी ची गडबड इकडे होताना मी बघितली माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा, की त्यांना असं वाटलं की आपल्याला जसं या सगळ्या गोष्टीचं एक बेसिक आकलन आलेलं आहे तसं आपल्या लेकरांना पण आलेलं असेल आणि तिकडे मग गडबड व्हायला सुरुवात होते. सो परत लॉकडाऊन मधले पालक म्हणून आपण चिंतेत आहोत. आपल्या वैयक्तिक चिंता आहेतच, पण मुलांच्या बाबतीमध्ये आपल्या चिंता काय आहे? तर सगळ्यात मोठी चिंता म्हणजे बाहेर जायला मिळत नाही. मुलं दिवसभर घरात असतात आणि ती आपली घरं तशी छोटी छोटी असतात. मुलांच्या एनर्जीला, त्यांना बागडायला ती जागा पुरत नाही. पॅन्डेमिकच्या आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी परिस्थिती अशी होती की मुलं घरात खेळायची, मैदानात खेळायची, कॉलनीत, सोसायटीत खेळायला जायची, शाळेत जायची, मैदानात जायची, क्लासला जायची, कुठेतरी काहीतरी शिकायला जायची. या सगळ्यात त्यांची एनर्जी एक्सॉर्ब केली जायची. आता त्यातले इतर सगळे ऑप्शन्स हे आपल्यासाठी बंद आहेत. शाळा बंद, बाहेर जाणं बंद. त्यामुळे मुलं घरात कोंडल्यासारखी झालेली. एक दुसरं, त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी काही नाही. म्हणजे घरामध्ये उड्या मारून किती उड्या मारणार, किती पळणार, किती धावणार. जे शाळेच्या मैदानावरती आपण सगळेजण मुलांना शाळेत सोडायला जातो, 2 मिनिटं गाडी स्टँडला जाऊन आपण बघत राहतो त्या जाळीतनं आणि ती मुलं या टोकापासून त्या टोकापर्यंत धावत असतात. इकडच्या पायऱ्यांवरनं वर जातात, तिकडच्या पायऱ्यांवरनं खाली येतात आणि ताईंना पकडून आत न्यावं लागतं. 10 मिनिटं जरी त्या ग्राउंडवरती ती फिरली तर त्याच्याने त्यांची जी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांना मिळते, त्यांची एनर्जी खर्ची घालायला जो काही वाव मिळतो तो आपल्याला त्यांना आत्ता देता येत नाही. हाही आपला एक प्रॉब्लेम आहे. आणि त्यांच्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात, मॉलमध्ये जाणे, प्रमोद महाजन उद्यानामध्ये जाणे, घसरगुंडी खेळणे, झोक्यावर बसणे, सीसॉ खेळणे, त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी, काहीतरी पावभाजी खायला रेस्टॉरंटमध्ये जाणे,
हा त्यांच्या आयुष्याचा आणि आपल्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता. तो आपल्या आयुष्यातनं पूर्ण वजा झालेला आहे. आणि या सगळ्यांनी आपणच कावले गेलेलो आहोत. तर ती छोटी छोटी मुलं सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये त्रासलेली आहेत. पण आपल्याला सांगता येतं किंवा थोडी मोठी मुलं ज्यांची आहे त्यांचा प्रश्न म्हटलं तर सोपा आहे, म्हटलं तर अवघड सुद्धा आहे. काही मोठ्या तुमच्या घरामध्ये जर या मुलांचे ताई दादा असतील आणि ते जर का साधारण एक 10 वर्षाच्या पुढचे असतील तर त्या पालकांचे प्रश्न पण वेगळे आहेत. एक मुलांना आलेली समज यामुळे सोपे सुद्धा आहेत आणि आलेली शिंग याच्यामुळे थोडे अवघड सुद्धा आहे. आपलं काम त्या मानाने बरं आहे की अजून आपली मुलं ज्या एज ग्रुपमध्ये आहेत त्या एज ग्रुपमध्ये ते आपलं ऐकतात. त्यांच्यासाठी आई बाबा आणि ताई हे त्यांचं जग असतं. ते शाळेत जाण्याच्या आधी ते फक्त आई बाबांचं ऐकायचे. त्याच्यानंतर शाळेत जायला लागल्यानंतर आता ते आपल्यालाही घरी येऊन सांगतात, नाही नाही योगेश बाबा तू सांगतोय ते तसं नाही, आमच्या ताईंनी तर दुसरंच सांगितलं. आणि ताई म्हणतील ती पूर्व दिशा हे फिट असतं त्यांचं. त्यामुळे या तिघांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीने ती मुलं आता आपलं ऐकतायत त्यामुळे आपलं आयुष्य सोपं आहे. आपण त्यांना लिटरली फीड करू शकतो इन्फॉर्मेशन सुद्धा. परंतु त्याच वेळेला त्यांना रिॲक्ट होता येत नाही, त्यांना व्यक्त करता येत नाही की त्यांना आता या सगळ्या परिस्थितीचा त्रास काय होतोय ते त्यांना सांगता येत नाही. आणि सांगता येत नसल्यामुळे ते भलत्याच ठिकाणाहून कुठेतरी बाहेर पडत असताना आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असेल. आणि त्याचं काय करायचं हा आता आपल्यासमोर पालक म्हणून मोठा प्रश्न असेल की मुलं चिडचिड करतात, हट्ट करतात, बाहेर जायला मागतात, कंटाळतात. या सगळ्या गोष्टी ज्या या तर मी फक्त त्यांच्या वागण्या बोलण्यातल्या सांगितल्या. कदाचित आपल्याकडे कोणाचं झालं पण त्याचे फिजिकल सिम्पटम्स सुद्धा दिसतात. 4-4 दिवस शी न होणे, त्याच्यानंतर अजून काही मानसिक आजार नको म्हणूयात, त्याला डिसऑर्डर्स म्हणूयात. अशा मानसिक डिसऑर्डर्स मुलांमध्ये निर्माण होतात. फार गंभीर नसतं पण ते वेळीच ऍड्रेस केलं पाहिजे. अशाही काही एक्स्ट्रीम केसेस मी माझ्या ओळखी पाळखीमध्ये बघितल्या. आणि म्हणून आजच्या या सगळ्या सेशनच्या निमित्ताने, आजच्या या पालक सभेच्या निमित्ताने तो विषय सुद्धा आपण ऍड्रेस केला पाहिजे. तर अशा पद्धतीने लॉकडाऊन मधलं लॉकडाऊन आणि पालकत्व या दोन गोष्टी घेतल्या. आणि लॉकडाऊन मधलं पालकत्व म्हणजे काय तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनामध्ये जी कन्फ्युजन्स आहेत ते आपलं लॉकडाऊन मधलं पालकत्व आज होऊन बसलेलं आहे. आणि म्हणून त्याचा आपण थोडासा विचार करूया. तर पुढच्या मुद्द्याकडे जातो की मग हे लॉकडाऊन जे आहे याला घाबरायचं का? परिस्थिती खरोखर खूप गंभीर आहे का? आणि आता त्याच्यातनं काही मार्ग नाहीये का? तर मला अजिबात असं वाटत नाही. मी उलट या लॉकडाऊनला पालकांसाठीची एक मोठी संधी म्हणून बघतो. आणि आपणही सगळेजण त्या लाईनवरती विचार करत असाल, जर करत असाल तर आपण सगळेजण योग्य ट्रॅकवर चाललेलो आहोत असं समजूया. काय झालं की नैसर्गिक दृष्ट्या आयडियल पालकत्व काय असायला पाहिजे, तर आपण आपल्या मुलांना भरपूर वेळ दिला पाहिजे. आपण आपल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी खूप बोललं पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे, त्यांच्याबरोबर जेवायला बसलं पाहिजे, त्यांना गोष्टी सांगितल्या पाहिजे, त्यांना फिरायला घेऊन गेलं पाहिजे, त्यांना वेगवेगळे अनुभव दिले पाहिजे, त्यांना शिकवायला पाहिजे काही गोष्टी. तर हे सगळ्या गोष्टी करणं ही निसर्गतः पालक म्हणून आपली जबाबदारी आहे, बरोबर. पण एरवी आपल्याला वेळ मिळायचा नाही. हा असला सगळ्यात मोठा लोचा तो होता की नोकरीसाठी बाहेर जायला लागायचं, त्यानंतर इतर अनेक गोष्टी असायच्या. महिलांच्यासाठी सुद्धा त्यांच्याही जर नोकरी करत असतील तर त्यांनाही नोकरी असायची. घर सांभाळत असतील, घर चालवत असतील तर त्यांना सुद्धा सासू सासरे आहेत, लग्नमुंज कार्यक्रम आहेत, सत्यनारायणाची पूजा आहे, बाकी सगळ्या गोष्टी, अशा अनेक गोष्टी त्यांच्याही मागे असतात. तर त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला निसर्गाने दिलेली जी पालकत्वाची जबाबदारी आहे ती आपण 100% पूर्ण करत होतो का? प्रामाणिकपणे त्याचं उत्तर नाही असंच होतं. कारण आपल्याला वेळ मिळत नव्हता, आपल्याला उसंत मिळत नव्हती. या लॉकडाऊनमुळे
ती संधी आपल्याला निसर्गाने दिली आहे की बेटा थोडा थंड रख, थोड़ा स्लो डाउन करा, शांति घ्या आणि जरा लाईफ को पीछे मुड़ के देखने की कोशिश करो आणि बघा जमतंय का म्हणून. आणि मग आपल्याला घरात कोंडून ठेवल्यामुळे ऑनलाईन काम जरी केलं आपण तरी सुद्धा घरातला वेळ, आपला घरातला प्रेझेन्स हा जास्त वाढला, विशेषतः बाबा लोकांचा. आणि मुलं खूप खुश होती सुरुवातीला की बाबा पूर्ण वेळ घरी. आणि किंवा नोकरी करणारी आई असेल तर ती पण पूर्ण वेळ घरी असल्याचा आनंद मुलांना खूप झाला होता सुरुवातीच्या काळामध्ये. आणि तर त्या वेळेला आपण सगळेजण मुलांच्या बरोबर राहिलो, मुलांच्या बरोबर दोन्ही जेवणाला म्हणजे सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला, मधलं चटरपटर खायला आणि रात्रीच्या जेवणाला पण आई बाबा आजी आजोबा सगळे एकत्र. मुलांसाठी ती ट्रीट होती आणि आपल्यासाठी सुद्धा. आपल्यालाही बरं वाटलं की किती म्हणजे घरात बऱ्याच पुरुषांना तर अच्छा घरातली दुपार अशी असते, तुम्ही दुपारी या गोष्टी करता असं साक्षात्कार झाले असते. आणि ते सगळं करत असताना आपण खूप वेळ मुलांना देऊ शकलो. आता ही अत्यंत या गोष्टी आपण ज्या खरोखर करायला पाहिजे पण त्या नोकरी धंद्यामुळे आपल्याला करता येत नव्हत्या, त्या आपल्याला करायला या लॉकडाऊनमुळे मिळाल्या. म्हणून मी लॉकडाऊनकडे खूप पॉझिटिव्हली बघण्याचा प्रयत्न करतोय, मुद्दाम प्रयत्न करतो कारण असं म्हटलं कारण त्याची दुसरी बाजू जी खरी आहे ती आहेच, पण ती आज इथे चर्चा करण्याचं कारण नाही. तर आपण त्याची सकारात्मक बाजू जी आहे ती बघूया की ओके मग लॉकडाऊन जर लागलं नसतं तर आपल्या हयातीमध्ये कदाचित आपल्याला हे असं आपल्या पालकत्वाचा विचार करण्याची उसंत मिळाली नसती. त्यामुळे एकीकडे आपण या कोरोनाचे आभार मानले पाहिजे की बाबा रे तुझ्यामुळे आम्हाला खरोखर वेळ मिळाला. नवरा बायकोचं रिलेशनशिप, आई वडिलांशी असलेलं आपलं नातं, सासू सासऱ्यांशी असलेलं नातं आणि आपल्या मुलांशी असलेलं नातं, याला वेळ देता. मी पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करतो याच्यासाठी कारण नातं नुसतं असून उपयोगाचं नसतं, ते निभवावं लागतं. आणि निभावण्याच्या बरोबरीने त्याचा सातत्याने तुम्हाला तुमच्या आचरणातून दाखवायला लागतं. कधी कधी नकळत किंवा कधी कधी मुद्दामहून आपल्याला सांगावं लागतं की हो आय रिअली केअर फॉर माय चाइल्ड, आय रिअली लव्ह माय चाइल्ड. असं आपल्याला ते म्हणजे ज्याला हिंदीमध्ये जताना असा एक खूप छान शब्द आहे, तर ते तसं चांगल्या अर्थाने आपल्याला व्यक्त करावं लागतं. आणि हे सगळं करण्याची संधी या लॉकडाऊनने आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून मला खूप छान वाटतंय की आपण प्रत्येकाने त्या गोष्टी एन्जॉय केल्या. पण अगेन मार्च एप्रिल मे मध्ये आपण छान एन्जॉय केलं. जून सुरू झाला तसं त्यातली गंमत पण जरा कमी झाली नाही का. आणि मग आपल्याला एकाच घरामध्ये सारखं सारखं मुलांच्या बरोबर राहणं, सारखंच त्याच बायको बरोबर राहणं आणि याचा त्रास पण व्हायला लागला. मुलं वैतागायला लागली. तो बाबा तुम्ही थांबव, गप्प बसा, तुम्ही जरा बाजूला, आमचं आम्हाला बघू द्या, असं थोडी मोठी मुलं आई वडिलांना सांगायला लागली. आणि इकडे खरं तर गडबड व्हायला लागली. तर मग आपण आता काय करायचं, मुलांना वेळ द्यायचा नाही द्यायचा, घरातच बसल्याच्या नंतर आपलं त्यांचं इंटरॅक्शन कसं असलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये आया जास्त सॉर्टेड होत्या कारण त्या आपल्या सिनियर पालक आहेत आपल्यापेक्षा. पुरुष लोक थोडी गडबडलेली मला माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये पण दिसली. कदाचित आपणही मी स्वतः त्याचा अनुभव घेतला की एका लिमिट नंतर या लेकराचं करायचं काय असा प्रश्न पडतो. म्हणजे आई त्याला झोपेतनं उठवणं, त्याचे दात घासणं, आंघोळ करणं, शिशू बघणं, जेवायचं, नाश्त्याचं, खाण्याचं, पिण्याचं, रडणं विणणं, या सगळ्या गोष्टी ते खूप छान काय म्हणतात त्याला मॅनेज करत असतात. आणि एखाद दिवशी जर पुरुषांनी ही जबाबदारी घेतली, मी खूप जनरलाइज बोलतोय, कदाचित काही बाबा लोक हे त्यातले एक्सपर्ट असण्याची दाट शक्यता आहे, पण इन जनरल आपल्याकडची जी श्रमांची विभागणी आहे कुटुंबामधली की बाबाने करायची कामं आणि आईने करायची कामं, याच्यामध्ये जनरली असं होतं की बाबा लोकांना कळतच नाही की आता पुढे काय करायचं. ते डुअर्स डायरेक्टेड मोडला जातात की ते बायकोला सरेंडर करून टाकतात, बाई तू मला सांग काय करायचंय, ते सगळं मी करतो, पण माझ्यावर जबाबदारी
टाकू नकोस. आणि मग बायकोनी सांगितलेलं, मुलांनी डिमांड केलेलं, अशा सगळ्या गोष्टी ते बापाच्या जबाबदारीने इमानदारीत करत असतात. परंतु त्याच्या एक स्टेप पुढे जाण्याची संधी जर आपण या लॉकडाऊन मध्ये उचलली नाही, तर आपल्यासारखे करंटे पालक आपणच ठरणार. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बाबा पालक मित्रांनी लक्षात घ्या की आपल्याला तो गॅप भरून काढायचा आहे. आणि पालक म्हणून आपण त्या आपल्या बायकोच्या मागे राहायला नाही पाहिजे. आपण त्यांच्या बरोबरीला जाऊन उभं राहायला पाहिजे. याच्यासाठी हा लॉकडाऊनचा काळ आपल्याला जर वापरता आला तर आपल्यासारखे सुजाण पालक आपणच. आणि हे का करायचंय, त्याचा फायदा अल्टिमेटली आपल्या लेकराला होणार आहे. आणि म्हणून मग जबाबदारी घेऊन मुलाच्या दिवसाचं नियोजन करायचं जर जबाबदारी आपण घेतली तर आपल्याला लक्षात येईल की ते फार सोपं काम नाहीये भाई. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आणि आपल्याला आपला अनुभव कमी पडतो, आपली चिडचिड व्हायला लागते, आपण तो राग बायकोवरती काढायला सुरुवात करतो, कधी कधी मुलांवरती सुद्धा निघतो आणि त्याच्यातनं खूप सारे प्रश्न निर्माण होत जातात. मग ती बायको पण एक दिवशी वैतागते की लॉकडाऊनची सुवर्ण संधी म्हणतात, पण लॉकडाऊन हा बायकांच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने समोर आलेला आहे. त्या जर नोकरी करणाऱ्या असतील तर ऑफिसची जबाबदारी पण त्यांच्यावरती आहेच आहे, त्यानंतर घरची जबाबदारी पण आहे आणि आहे ना आता घरात सून असेल म्हणून, आई आहे म्हणून, तर आपण पण जर जो दिवसभरामध्ये एकच चहा पिणारा असेल किंवा सकाळी आणि संध्याकाळी पिणार असो तर आपण म्हणतोय चहा टाक जरा ओट्याशी उभी असतं. होतं असं, प्रत्येक घरामध्ये होतं. ती बिचारी प्रेमाने करते परंतु तिच्यासाठी डबल काम होऊन बसतं. आणि त्यामुळे पण त्या महिलांचं पालकत्व याच्याबद्दल बरीच चर्चा झाली. त्यांच्यासाठी दुप्पट काम वाढलेलं आहे याची अनेक वेळेला चर्चा झाली. याच बरोबरीने दुसरा मुद्दा पण महत्वाचा आहे की जो पुरुष पालकांच्या पण अडचणी आहेत काही, त्याची चर्चा फारशी सोशल मीडियावरही झालेली नाही, कुठेही झालेली. मी या ठिकाणी मुद्दाम तो मुद्दा उपस्थित करतो माझ्या ज्या सगळ्या पालक बहिणी वहिन्या आहेत त्यांच्यासाठी. त्यांनी स्पेशली हा मुद्दा नोट डाऊन करून ठेवा की आपल्याकडे मी मगाशी म्हटलं तसं की पुरुष हा ब्रेड विनर समजला जातो. त्यांनी बाहेर जायचं, रोजीरोटी कमवून आणायची, घरच्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आणि मुलांच्या बरोबर सुद्धा वेळ घालवत असताना स्ट्रिक्ट म्हणजे जो आपण गुड कॉप बॅड कॉप म्हणतो ना, त्याच्यातला बॅड कॉप हा बाबांनी व्हायचं असतं. त्यांनी छडी घेऊन उभं राहायचं, का रे अभ्यास केला का, हा आज आईला त्रास नाही दिला, क्लासला गेला का व्यवस्थित, मार्क बघू तुझे किती आले. हा बाबाचा रोल आपण आपल्या आई वडिलांच्या याच्यामध्ये वडिलांचा रोल साधारणपणे असाच बघत आलेलो आहोत आणि आता आपणही त्याच भूमिकेमध्ये जनरली असतो. तर हे सगळं करणं पुरुषाची जबाबदारी आहे. किंवा त्यांनी जर प्रेमाने खेळायचं जरी म्हटलं तरी सुद्धा मस्ती करणे, क्रिकेट खेळणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाबाच्या जनरली वाट्याला येतात. परंतु त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याची फार चर्चा झालेली नाही की आता या सगळ्या भूमिकेत असलेल्या पुरुषांना मोठं टेन्शन हे कमावण्याचं आहे. आज कितीही नाही म्हटलं तुम्ही, घरची आपली कितीही समृद्धी असेल, आपलं काही असेल, आपण कुठल्याही सोशो इकॉनॉमिकल क्लास मधले असलो तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाला आता टेन्शन आलेलं आहे. काहींना डायरेक्ट पुढच्या महिन्याची बिलं कशी भरायची असंही टेन्शन आहे. माझ्यासारख्या फ्रीलान्सरला पुढचं आता काहीच दिसत नाहीये. त्यानंतर काहींचा बिझनेस असेल तर हाताखालच्या माणसांचे पगार कसे करू, वेंडर्सचे पैसे कसे देऊ, होम लोनचा हप्ता कसा भरू, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन हे जर का पुरुष फक्त नोकरी करणारे असतील आणि घरच्या अर्थार्जनाची जबाबदारी त्यांच्यावरती असेल तर त्यांच्यावरती याचं मोठं प्रेशर आहे. आणि या प्रेशरच्या बरोबरीने त्यांना पालकत्वाच्या त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या याच्यात जर का त्यांचा रोल अजून वाढवायला, जसं मी मगापासून म्हणतोय, या सगळ्याची जबाबदारी पण त्यांच्यावरती टाकली तर ट्रेनिंग नसल्यामुळे, अनुभव नसल्यामुळे आणि कामाचं प्रेशर, आर्थिक टेन्शन, या सगळ्याच्या मध्ये पालकत्वाची एक्स्ट्रा जबाबदारी भस्कन त्यांच्यावरती टाकली तर ते गडबडून जातील. मी सुद्धा गडबडलेलोच आहे बऱ्यापैकी. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना ना रडता येत, ना त्यांचं दुःख सांगता येत, ना त्याच्याबद्दल कटकट करत घरात बसता येत. त्याला उठून बाहेर पडणं भागच आहे आणि त्याला या परिस्थितीशी डील करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा वेळेला मी नोकरी करणाऱ्या, मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो, आई असो नाही तर बाप असो, या सगळ्यांवरती या लॉकडाऊनचं एक वेगळं प्रेशर आहे. आणि हे प्रेशर आणि पालकत्व हे दोन्ही एकत्र झेलणं सोपं काम नाहीये.
आणि या सगळ्यामध्ये आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे की नवरा बायकोचे संबंध व्यवस्थित ठेवायचे, चिडचिड झाली तरी ती पटकन सॉरी म्हणून मोकळं करायचंय आणि त्याचा परिणाम कुठेही आपल्या मुलांवरती होऊ द्यायचा नाहीये. आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी आत्ताच्या लॉकडाऊन मध्ये आपल्या समोर आहे. म्हणून आई वडिलांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. आपलं भांडण हे मुलांच्या समोर दिसता कामा नये, आपलं टेन्शन हे मुलांच्या समोर दिसता कामा नये. आणि आपल्याला त्यांच्यासाठी एक आता सध्या एक प्रॉब्लेम आलाय, एक कोरोना नावाचा किटाणू आलाय, पण तो लवकर जाणार आहे, परिस्थिती नॉर्मल होणार आहे, शाळा सुरू होणार आहे, मित्रमैत्रिणी भेटणार आहेत, ग्राउंडवर खेळायला जायला मिळणार आहे, पावभाजी खायला आपण बाहेर पडणार आहोत, रविवारची मिसळ सुद्धा आपण खाणार आहोत आणि त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावरती पाऊस एन्जॉय करायला पण जाणार आहोत. हे सतत मुलांना सांगितलं पाहिजे, स्वतःला सांगितलं पाहिजे आणि पॉझिटिव्हली ही माझ्या मते दिवाळीपर्यंत हे सगळं बऱ्यापैकी मोकळं होईल आणि आपल्या मनातली मार्च एप्रिल मध्ये आपल्या मनामध्ये जी कोरोनाबद्दलची भीती होती किंवा जून जुलैमध्ये आकडे वाढत गेले, ती ऑगस्ट संपता आपल्या मनातली ही भीती थोडी कमी झालेली आहे. तुम्हालाही जाणवलं असेल, ह्या ठीक आहे अभि लेट्स डील विथ इट, अशा याच्यामध्ये आपण बाहेर पडायला लागलो. काळजी घेऊन आपण त्याच्याशी तडजोड बऱ्यापैकी आपण केलेली आहे. मग या सगळ्याचा परिणाम मुलांवरती जो होतोय त्याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल, तर प्रॉब्लेम्स आपण चर्चा केली, तर या सगळ्याच्या उपायांवरती आता मी येतो. ताई मला कृपया वेळेचं हे सांगा, मी जर का म्हणजे जिथे थांबायचं असेल त्याच्या एक 5 मिनिटं आधी मला तुम्ही सांगा, मग मी वाइंड अप करेन. मी उपायांकडे येतो. उपाय हे काही मी हे फुलप्रूफ नाहीये, हे मी माझ्या अनुभवातनं ज्या गोष्टी शिकलो, ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी मांडायचा प्रयत्न करतो. कदाचित या आपल्या अनुभवांची मॅच करतील, कदाचित कामी येतील, पण हे काही अंतिम सत्य आहे असा माझा अजिबात दावा नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट की लॉकडाऊनच्या काळामध्ये पालक म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये गिल्ट किंवा अपराधाची भावना बाळगू नका. हे गिल्ट कुठलं, तर शेट यार पैशाचं टेन्शन आहे, यार बिचारे आपली पोरं घरातच बसली आहेत, ना शाळा ना अभ्यास ना काय, ना कुठे फिरायला जात आहेत बिचारी, आणि मी त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकत आहे. हतबल आहे, बाप म्हणून आई म्हणून मी हतबल आहे, हे फिलिंग आपल्या डोक्यामध्ये नक्की येणार आहे. आणि ती मुलं जेव्हा रडतात, जेव्हा आई सांग ना मी आता काय करू, आई माझ्याकडे बघ, माझ्याशी खेळ, माझ्याशी बोल, असं जेव्हा ते सांगायला लागतात तेव्हा एका लिमिट पर्यंत आपण त्यांच्याशी खेळतो, त्यांच्याशी बोलतो, परंतु 24 तास त्याच्यातलं झोपण्याचा वेळ सोडला तर जवळजवळ 12-15 तास ती मुलं जागी असतात. या वेळामध्ये त्यांच्या एनर्जीचं करायचं काय, त्यांना ऍक्टिव्हिटीज देणं इतकं सोपं नाहीये. मग त्या केसमध्ये आपल्याला असं वाटतं की अरे ही बिचारी कशी झाली, आणि ते बिचारे पण जेव्हा आपल्या मनामध्ये डोकावतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये नकळत गिल्ट साचत जातं, अपराधाची भावना साचत जाते. आणि ही अपराधाची भावना आपल्या मनामध्ये जर आली तर आपण ती कॉम्पन्सेट करायला जातो. आपण त्याचा कुठेतरी, आता जर आपलं मूल असं म्हणतं आई कंटाळा आला, तर आई म्हणते आता याला बापरे याचं काय, आता कंटाळा आला तर काय करायचं. आपण त्याला ना एक काम कर, तुला आवडतं ओरिओचं बिस्किट आवडतं ना, हे घे, ओरिओचा पुडा समोर ठेवला, खा हवी तेवढी. किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जर का मुलं वैतागली तर आपण काय करतो की आता यांचा टाइमपास कसा व्हावा, काय करावं, काय अमेझॉनवरनं आपण काहीतरी गेम मागवतो, काहीतरी खेळणी मागवतो आणि त्यांच्या पुढ्यात टाकतो आणि त्यांना म्हणतो आता तुम्ही हे खेळा याच्याशी, किंवा सोडवा ही कोडी आणि लावा ती जिग्सॉ पझल्स, किंवा ते ठोकळे लावायला आपण त्यांना देतो. आणि हे कॉम्पन्सेट करण्याच्या नादामध्ये आपण थोडंसं गडबड करतोय असं मला स्वतःला जाणवलं. मी पण सुरुवातीला या ट्रॅपमध्ये अडकलो होतो, पण लवकरच लक्षात आलं की यार हे बात सही नाहीये, की आपल्याला जर असं वाटतं की बिचारी मीरा आता दिवसभर काय करेल, लेकरू एवढंच जीव कसा रमवेल, याला काय कळेल, आणि असं म्हणून जर आपण त्यांच्यावरती बक्षिसांचा, खेळणीचा, खाऊचा, अशा गोष्टींचा जर का फुल सप्लाय सुरू केला तर ती गडबड होण्याची शक्यता आहे. माझ्या मते हा योग्य उपाय नाही. आणि म्हणून मी सांगतो की याचं जे मूळ आहे ते गिल्ट आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. तुमचं याच्यामध्ये काही दोष नाही, माझा याच्यामध्ये काही दोष नाही, पण ही सिच्युएशन आपल्यावरती आता लादली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्या लेकरांचा दोष आहे ना आपल्या कुणाचा दोष आहे. मग आपण ते गिल्ट मनातनं जर काढून टाकलं तर बरेचसे मार्ग मोकळे होतात की ठीक आहे यार,
जसं मी आणि माझी बायको किंवा माझे आई वडील या परिस्थितीला सामोरं जात आहे, तशी माझी मुलं पण या परिस्थितीला सामोरी जातील. जशी ही फेज आली आहे, बॅड फेज म्हणूया, तशी ती जाणार आहे. त्यामुळे थोडे दिवस आपल्याला फक्त किल्ला लढवायचा आहे आणि तेवढा आपण आनंदाने आणि मजबूतीने लढवला तर या सगळ्या गोष्टीतनं आपण नकळत बाहेर पडणार. त्यामुळे हे गिल्ट मनामध्ये पालक मित्रांनो अजिबात येऊ देऊ नका, पहिली गोष्ट. आणि मग तुम्ही म्हणाल की बॉस मग गिल्ट मनामध्ये येऊ द्यायचं नाही म्हणजे निगरगट्ट व्हायचं आणि मग ते रडणारं मूल बघत राहायचं, ते कंटाळलेलं मूल तसंच बघत राहायचं. नाही, आपण कोणीही असं करणार नाही, मला याची खात्री आहे. पण मग नेमकं काय करायचं, तर त्याचे काही काय म्हणतात त्याला, काही उदाहरणं मी आणि गौरीनी मीराच्या बाबतीमध्ये करून पाहिली. त्यातली काही यशस्वी झाली, काही ठिकाणी आम्ही तोंडावर आपटलो, काही ठिकाणी मीराला ती आवडली, काही ठिकाणी तिने ती पेकाटून दिली आणि बोर आहे म्हणून सांगितलं. तर त्यातल्या काही मी तुमच्याशी शेअर करतो. कदाचित तुम्हाला त्यात साम्य आढळेल. एखाद दुसरी आयडिया जर का तुम्हाला आवडली तर ती नक्की इम्प्लिमेंट करून बघा. की ह्या सगळ्याशी डील करत असताना आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह व्हावं लागेल. तर तुम्ही म्हणाल की और थोडा एक्सप्लेन करने वाली बात है, तर बघा, माझं नाव बनी आणि मी इथे आलोय तुमच्या पालक सभेला. हे बन्या, तू कशाला आलायस इथे? अरे पालक सभा आहे ना. तू पालक आहेस का? तुझं पालक सभेशी काय संबंध? पटकन बाजूला. अरे वेड्या, मला पालक आवडतो खायला आणि इथे एवढे सगळे पालक आहे म्हटल्यावरती मेजवानीच नाही का? टाइमपास आहे, मला मान्य आहे. पण मी जेव्हा म्हणतो की क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे, त्यावेळेला हा क्रिएटिव्हिटीचा मुद्दा मांडत असताना मी मुद्दाम या हँड पपेटला, इथे तुम्हाला कदाचित दिसेल, एक हँड पपेट आहे, 2 बोटं त्याच्यामध्ये घालून त्याचं केलंय. हा कानडे मारुती लेन मधल्या दुकानामध्ये 50 रुपयाला मिळतो. तर असे 2-3 आमच्याकडे आहेत आणि मला असं वाटतं की हे अत्यंत मस्त साधन आहे. आतापर्यंत मीराला लागू पडलेलं हे सगळ्यात प्रभावी काय म्हणतात खेळणं आहे. हे एखादं जर का आपल्याकडे असेल तर खूप महागडी खेळणी, रिमोट कंट्रोलची कार वगैरे या सगळ्या गोष्टी लागत नाही. हा बन्या असला एखादा तर आपल्याला त्याचा खूप छान उपयोग करून घेता येऊ शकतो. आणि मुलं, तुम्ही याचा प्रयोग करून बघा. मी पाहिलं, याला खरं मानतात ते, त्यांच्या फॅन्टसीच्या जगामध्ये असतात. आपली मुलं अजून शिंग फुटायच्या थोडी खाली आहेत आणि त्यामुळे त्या या फॅन्टसीत रमतात. त्यांना कळतं की आवाज आपली आई किंवा बाबाच काढतोय, परंतु ते तरी सुद्धा या बनीला खरं मानतात, त्याच्याशी गप्पा मारतात, त्याच्याशी बोलतात. मी अनेक विषय जे मीरा माझं ऐकत नाही, गौरीचं ऐकणार नाही, आजी आजोबांचं ऐकणार नाही, ते या बन्याचं ऐकते. बनीनी जर सांगितलं तर ती पटकन ऐकते. सकाळी उठल्याच्या नंतर ती 2-2 तास दात न घासता इकडे तिकडे फिरत राहते. एक दिवशी पेशन्स संपतो आपला, की आधी ते तोंड विसळ आणि मग काहीतरी ये खायला ये, आपल्यालाही पुढची कामं असतात. ती ऐकत नाही आणि तशीच बसून राहते, खेळत राहते, इकडे तिकडे फिरत राहते आणि मग बनी येतो आणि बनी सांगतो, त्यामुळे मग मीरा ऐकते. तर आपली कपॅसिटी कुठेतरी संपणार आहे. आपण मुलांना कंटाळणार किंवा मुलं आपल्याला कंटाळणार आहे. तर अशा वेळेला आपल्याला अशा काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करायला लागतील. एक हँड पॉकेट आहे, त्याचा खूप छान वापर आपल्याला करून घेता येतो. की मुलांना नेहमी घरामध्ये, आता आमच्या घरामध्ये आता एकच मूल आहे, 2 मुलं असतील तिथे परिस्थिती थोडी सोपी होऊन जाते. परंतु तुम्हाला त्यांना एक कंपॅनियन लागतो, त्यांना एक कॉम्पिटिशन पण त्यांच्यामध्ये चांगल्या अर्थाने असते. तर हा बनी त्या ठिकाणी ती जागा भरून काढतो आणि अनेक वेळेला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील, एखादी गोष्ट करवून घ्यायची असेल किंवा किंवा गंमत जम्मत काही करायची असेल, तर असं एक हँड पपेट, 50 रुपयाचं हँड पपेट कानडे मारुती लेन मध्ये मिळणारं खूप कामी येतं. आणि असं क्रिएटिव्ह आपल्याला पालकांना व्हावं लागेल. ही खूप अवघड गोष्ट नाहीये. किंवा क्रिएटिव्ह म्हणजे काहीतरी असं माझ्यासारख्या लिखाण बिखाण करणाऱ्या फिल्मी माणसाचीच मक्तेदारी असं अजिबात नाही. आपण सगळेजण थोड्याफार प्रमाणामध्ये क्रिएटिव्ह असतो. पण होतं काय,
आपण एकतर व्यस्त असल्यामुळे ते करू शकत नाही, आणि दुसरं आपण जर बहुतेक जण त्या सगळ्याची ना आपल्या वयाशी आणि प्रतिष्ठेशी त्या गोष्टी जोडतो, आणि एकदा का आपलं मूल आणि त्याच्या संदर्भातल्या गोष्टी प्रतिष्ठेशी जोडल्या गेल्या की सगळे राडावतं. मग त्या ठिकाणी आपल्याला ती कुठं आपल्या अंगावरची काढून टाकली तर आपल्याला खूप छान पद्धतीने एक छान पालक होऊ शकतो आणि आपल्या मुलांचं बालपण आपण खूप एन्जॉयबल करू शकतो. पुढे गेल्यावरती मुलं म्हणतील की बाकी यार जिंदगी में मैंने जो करना था वो कर लिया, लेकिन मेरा बचपन बडा सुहाना था. हे आपल्या मुलांनी आज पुढे जाऊन आपल्याबद्दल म्हटलं पाहिजे. एवढीच लिमिटेड पालकत्वाची जबाबदारी आपण आता मानली पाहिजे. क्रिएटिव्ह होणं याच्या बाबतीत अजून काय काय करता येऊ शकतं, तर कदाचित मी तुम्हाला आता, मला माहित नाही मी घर दाखवू शकलो तर, आमचं घरी तुम्ही नक्की या चहा प्यायला म्हणून. आमचं घर बॉम्बस्फोट झाल्यासारखं असतं. म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू अशा इतस्ता विखुरलेल्या असतात. तुमच्या घरात थोड्याफार पद्धतीने तीच परिस्थिती असेल. ते असू द्या, हे अत्यंत जिवंत असल्याचं लक्षण आहे. आपल्या घरामध्ये म्हणजे आवरून ठेवलेलं चकाचक घर, याचा हा विषय जर का आपल्या घरामध्ये लहान मूल असताना आपण प्रतिष्ठेचा बनवला तर आपण एक बॅड पालक आहात असं मी म्हणेन. घराचं इंटिरियर याच्याबद्दल जर का आपण हाही मुद्दा जर का आपण प्रतिष्ठेशी जोडला घरात लहान मूल असताना, तरी पण आपलं कुठेतरी चुकतंय असं मला वाटतं. आणि मग अशा वेळेला आपण हे घर आपलं आहे त्या तेवढंच आपल्या लहान मुलांचं सुद्धा आहे. हा विषय आपल्या भेजामध्ये अत्यंत पक्का झाला पाहिजे. आणि मग त्यांचं आहे तर तिथे निर्णय घ्यायचं त्यांना स्वातंत्र्य आहे, तिथे वाटेल ते करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. मी वाटेल ते हा शब्द पुन्हा जबाबदारीने वापरतो. आपण आपल्या घरामध्ये जसे बिनधास्त असतो तशी ती मुलं आपल्या घरामध्ये बिनधास्त असली पाहिजे. आवरून ठेवणं याच्या मोठ्या माणसांच्या कल्पना आणि मुलांच्या कल्पना याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो. म्हणजे एक दिवशी आमच्या बाथरूमच्या बाहेरचं पाय पुसणं जे आहे त्याच्यावरती एक बाहुली पडलेली होती, आणि मी बाहेरून आलो आणि बाथरूम मध्ये जाता जाता मी ती बाहुली उचलली, हे काय मध्ये पडलंय असं, तर तिकडनं मीरा माझ्यावरती जोरात खेकसली. म्हणजे ही आता 3 वर्षाची सुद्धा नसेल त्यावेळेला. तेव्हा तिने सांगितलं, योगेश बाबा माझी ठकी तिथे झोपलीये. अच्छा, ओके. आपल्या दृष्टीने बाथरूमच्या दारातल्या पाय पुसण्यावरती पडलेलं एक बाहुलं असं माझा दृष्टिकोन होता. तिच्या दृष्टीने तिने तिच्या ठकीला त्या मऊ मऊ पाय पुसण्यावरती झोपवलं होतं. आता मला सांगा, मी तिने तिचं जे भावविश्व बनवलेलं आहे, तिने त्याची एक स्टोरी मनातल्या मनात बनवली आहे, ती काहीतरी खेळते, तर ते जर मी आवरण्याच्या नावाखाली उचलून ठेवलं, हा त्या लहान लेकराच्या वरती होणारा मोठा अन्याय आहे. घरातल्या भिंती मी प्रयत्न करतो जर त्या दाखवता आल्या मला तर तुम्हाला नक्की दाखवतो. म्हणजे मी किती भारी काम केलंय असं नाही, त्याच्यात मी काहीच केलेलं नाहीये. फक्त काय लेवलचं ते असू शकतं हे कदाचित आपल्याला गंमत वाटेल, म्हणून मी प्रयत्न करतो दाखवण्याचा. मला माहित नाही लाईट मध्ये ते कितपत दिसेल, आणि कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट न होता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता माझ्या मागची ही भिंत जर तुम्ही बघत असाल तर इथे तुम्ही बघा एक इंद्रधनुष्य आहे, त्याच्यानंतर ते मी काढलं, मीराचं नाव आहे, याच्यात माझी पण काहीतरी क्रिएटिव्हिटी. आणि खाली जर आपण बघाल तर त्या ठिकाणी रेघोट्या मारलेल्या आहेत, कुठेतरी पोळ्याचं जाळं आहे, त्याच्यावरती अनेक हे कागद चिकटवलेले आहेत, झिरमिळ्या चिकटवलेल्या आहेत. आणि ही संपूर्ण भिंत जी आहे त्याचा लॉंग शॉट जर आपण बघितला ती अशा प्रकारची आहे. हा आमचा हॉल आहे. या हॉलमध्ये जर का आपण बघितलं तर या ठिकाणी हे घड्याळाच्या खाली एक फुलपाखरू कापून चिकटवलेलं आहे, त्याच्या खाली हे लाल आणि पांढरी ही जे सगळ्या हे दिसतंय आपल्याला, ही आपल्या घरी येणारी जी हॉटेल आपण पार्सल बिर्सल मागवतो त्याचे फूड कंटेनरची झाकणं आहेत, त्याच्यावरती केल्या आहेत. अत्यंत झगमगीत एक माळ लावलेली आहे, हार्ट आकाराची स्टिकर्स लावलेली आहेत, त्या असं सगळं. आणि खाली जर तुम्ही बघाल तर हा इथे एक अस्वल पडलेलं आहे, इथे एक गाडी पडलेली आहे, इथे एक बाहुली झोपलेली आहे, आणि ही अजून एक भिंत आहे. या भिंतीवरती तुम्ही बघाल तर हे मधलं जे घर दिसतंय ते फक्त मी तिला काढून दिलं होतं, नुसतं पेन्सिलने काढून दिलं होतं. एक दिवशी ती अजिबात ऐकत नव्हती, काहीच करत नव्हती. आम्हाला दोघांनाही खूप काम होतं, घरात तिला सांभाळणारं कोणी नव्हतं, म्हणून मी म्हटलं मीरा तुला या भिंतीवरती एक मस्त चित्र काढून देतो आणि तू त्याच्यात रंग दे.
मला वाटलं ती त्या आपल्या खडूच्या रंगाने रंगवेल, परंतु तिने वॉटर कलर मागितले, मी पण बिंदास दिले आणि त्यानंतर तिने ते घर रंगवायला घेतलं. त्याच्यानंतर कधीतरी तिची भावंड तिच्याकडे आली आणि एक मैत्रीण आली खेळायला आणि त्यांनी मिळून या भिंतीवरती जो काय राडा घातलाय तो तुम्हाला समोर या ठिकाणी दिसतो. वॉटर कलर्सने हाताचे छापे मारले आहेत, तिथे घरं काढली, झाडं काढली, मोठ्या मुलांना ज्यांना स्पेलिंग नावं येत होती त्यांनी आपापली नावं लिहिली आणि अशी ही भिंत केली. इथे खाली जर बघितलं तर इथे पण कोणी बराच पसारा भातुकली मांडलेली आपल्याला दिसते. तर हे अशा पद्धतीने मी मुद्दाम आपल्याला दाखवलं की या ठिकाणी आपण जर का मुलांना आपलं घर अशा पद्धतीने शेअर केलं त्यांच्याशी तर एकतर त्यांचा खूप टाइमपास होतो, त्यांना खूप नवीन काहीतरी करायला मिळतं, आपल्याला सुद्धा त्यांना कामाला चिकटवून आपली आपली कामं किंवा आपलं एक उसंत आपल्याला मिळते. कपभर चहा प्यायचा निवांत बसून म्हटलं तरी सुद्धा आपल्याला घरात सगळेजण असताना शक्य होत नाही. सो मुलांना त्याला चिकटवून टाकलं, अशा काही गोष्टी दिल्या तर ते खूप एन्जॉय करतात. फक्त इथे आपलं इंटिरियर खराब होईल, लोक कोणी आलं गेलं तर काय म्हणेल, या प्रतिष्ठेच्या जोडलेल्या गोष्टींमध्ये आपण शिरू नये. उलट खूप कौतुक होतं की आणि त्या भिंतीवरनं आपल्याला आपलं मूल नव्याने सापडतं, नव्याने कळतं. मी बघितलंय की बरेच जण आपल्यापैकी हे मुलांना आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामावून घेतात, स्वयंपाक करण्यामध्ये त्यांना घेतात. आमच्या बालवाडीच्या ग्रुपवरती मी बघत असतो, बालवाडी 1च्या, की मुलं पोळ्या लाटण्यापासून त्यानंतर पिठा कणकेचे गोळे करण्यापासून बऱ्याच गोष्टींमध्ये सहभागी असतात. गणपतीमध्ये फुलापानांच्या खूप ऍक्टिव्हिटीज त्यांनी केल्या. या सगळ्यामध्ये बाबा लोकांनी सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, कारण मी अनफॉर्च्युनेटली बघत होतो की त्याच्यामध्ये ना बहुतेक आया इन्व्हॉल्ड होत्या. मला त्या व्हिडिओज मध्ये सुद्धा बाबा लोक थोडं कमी दिसले. तर बाबा लोकांचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये वाढली पाहिजे. काय काय करता येऊ शकेल तर त्या मुलांच्या बरोबर आपल्याला निदान आपल्या गच्चीमध्ये जर झाडं लावलेली असतील, अंगणामध्ये जर झाडं लावलेली असतील तर झाडा पाना फुलांमध्ये आपल्याला त्यांच्या बरोबर वेळ घालवता येऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी त्यांच्यासाठी वेळ देणं अत्यंत महत्वाचं आहे की त्यांच्याबरोबर मस्ती करा. आम्ही आमच्या घरामध्ये उशांची मारामारी हा अत्यंत आवडता खेळ आहे. तुम्ही कुठल्याही मुलाला हा ऑप्शन देऊन बघा की चल आपण 2 उशा घेऊ मऊ आणि त्या उशांची मारामारी करू, पिलो फाईट. एकही मूल असं सापडणार नाही की नको बा हा खेळ बोर आहे, मला आवडत नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांची मस्ती जिरवा, त्यांना घरामध्ये उड्या मारायला द्या. खूप काही करण्याची आवश्यकता नाही. त्यांना 2-3 गाद्या असतील आपल्या घरातल्या तर त्या गाद्या खोलीभर अंथरून द्या. त्या गाद्यांवरनं, सोफ्यावरनं किंवा खुर्चीवरनं त्या गाद्यांवर उड्या मारण्यामध्ये 2.5 तास माझी मुलगी फक्त सोफ्यावर चढते, गादीवर उडी मारते, सोफ्यावर चढते, गादीवर उडी मारते. ते बघून बघून आपल्याला इरिटेशन येतं की अरे इसकी मतलब बॅटरी खतम होती की नाही. परंतु हे त्यांना आवश्यक असतं. त्यानंतर घरामध्ये काहीतरी त्यांना घसरगुंडी करून दिलीये, उड्या मारायला दिलंय, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्रिएटिव्हली विचार करावा लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या कामाचं प्लॅनिंग जसं करता सकाळी उठल्यानंतर की ओके आपल्याला आता टू डू लिस्ट असते ना आपली एक, त्याच्या तशी त्या लिस्टमध्ये मुलांचा समावेश असतो की नाही, तो असला पाहिजे. कारण मुलं ही तुमची टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे, करिअरच्या पेक्षाही खरं तर वरची. मग त्यांचा सहभाग पण त्यात असला पाहिजे की आज आपल्या मुलांसाठी मी काय ऍक्टिव्हिटी प्लॅन करू, त्यांना मजा येईल, त्यांना काहीतरी नवीन गंमत कळेल, याच्यासाठी मी काय करू. तर असा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो खूप साधा आणि सोपा असला पाहिजे. म्हणजे आता चला आता ऍक्टिव्हिटीज दिल्या पाहिजेत म्हणून बंबार्डिंग करू नका त्यांच्यावरती. काही पालक हे त्या एक्स्ट्रा कॉन्शियस असतात, त्यांना एक्स्ट्रा भीती वाटत असते की अरे शाळा बंद, अभ्यास नाही, वर्ष वाया गेलं. वर्ष वाया जाणं ही अत्यंत भोंदू आणि बोगस कल्पना आहे. याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका आणि त्याच्या नादाला सुद्धा लागू नका. वर्ष वाया जाणं हे अत्यंत काय म्हणतात त्याला, म्हणजे अतिशय निग्लिजिबल आणि किरकोळ विषय आहे. आपण सगळ्यांनी एकदा आपल्या करिअरकडे बघा. वर्ष वाया जाणं हे फक्त 10वी-12वी पर्यंत असतं. त्याच्यानंतर किती जणांची वर्ष वाया गेलेली आहे. तुम्ही 10वी-12वी नंतर सगळ्या प्रत्येक वर्ष युटिलाइज करत गेलात. मी तर कट्ट्यावरती बसून कित्येक वर्ष वाया घालवली मोजायला सुद्धा लाज वाटेल आता.
परंतु एखाद दुसऱ्या वर्षाने काही फरक पडत नाही आणि हे वाया तर अजिबातच जाणार नाही हे वर्ष. म्हणजे अकॅडमिकली सुद्धा नाही जाणार. उलट आता आपण आपल्याला ही जसं मी म्हटलं की ही संधी मिळालेली आहे, तर याच्यामध्ये आपली मुलं जी या सगळ्या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आहे, या सगळ्यांच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे, जो आपल्या नशिबात आला नाही. आपण ना रेस में दौड़ गए. जसं 3 इडियट्स मध्ये सांगितलं होतं ना, की बेटा रेस में तेरे को अव्वल आना है. आपल्याला त्याच्यात आपल्या आई-बापांनी किंवा या सिस्टमनी टाकलं आणि आपण धावत राहिलो आणि अजूनही धावतोय कदाचित. पण आपल्या मुलांना ती उसंत मिळाली ही अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि दे आर सो लकी की त्यांना हा वेळ मिळालेला आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला याची जाणीव पालक म्हणून असली पाहिजे आणि आपण त्यांना त्याच्यामध्ये सपोर्ट केला पाहिजे. सो अशा पद्धतीच्या या फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा मुलांना वेळ द्या. त्यांच्याबरोबर तुम्ही अजून काही गोष्टी जर करता आल्या की म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी, कारण असं आहे की त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे तिचं युटिलायझेशन झालं पाहिजे, तर ते रात्री लवकर झोपतील आणि उठतील. नाहीतर रात्रभर ते तुम्हाला जागवत बसतील, कारण त्यांना त्यांची एनर्जी आपण मॅचच करू शकत नाही. मी अनेक पालकांना अशी तक्रार करताना ऐकलेलं आहे की आमचं मूल हायपर ऍक्टिव्ह आहे, खूप उड्या मारतं. तर आमचे एक डॉक्टर काका त्याच्यावरती असं सांगतात की ते हायपर ऍक्टिव्ह नाहीये, तुम्ही आळशी आहात. तुमच्या हालचाली कमी झालेल्या आहेत वयानुसार. तुम्ही आई-बापाला आपल्याला एवढी हालचाल बघवत नाही. आपण स्वतः करू शकत नाही. 10 वेळा जिना चढू शकत नाही, उड्या मारू शकत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं मूल हायपर ऍक्टिव्ह आहे. ऍक्च्युअली ते नॉर्मल आहे. आपण थोडेसे आळशी झालेलो आहोत किंवा आपल्या हालचाली कमी झालेल्या आहेत. हा महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रॉब्लेम मुलांमध्ये नाही, प्रॉब्लेम असलाच तर तो आपल्यामध्ये आहे, असं आपण आपल्याला स्वतःला समजून सांगितलं पाहिजे आणि मग मुलांशी डील केलं पाहिजे. आता खूप ऍक्टिव्हिटीज करणं, खूप त्यांच्याशी मुलांशी बोलत राहणं, मुलांबरोबर काहीतरी खेळणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं त्यांच्याबरोबर काहीच न करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आता हे कॉन्ट्राडिक्टरी वाक्य झालं, की आधी मी सांगितलं की सगळं तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ द्या, अमकं करा, तमकं करा, ऍक्टिव्ह करा, हे करा आणि आता मी म्हणतो की त्यांच्या बरोबर काहीच करू नका. तर दिवसभरातला एक मोठा वेळ असाही ठेवला पाहिजे की ज्याच्यामध्ये नथिंग डुईंग टाइम, तो काहीच करायचं नाही, लहान मुलाला काहीच करू द्यायचं नाही, असा पण असला पाहिजे. मीराच्या बाबतीमध्ये अत्यंत यशस्वी झालेला प्रयोग तुम्हाला सांगतो. तुमच्या घरात पण तो होत असेल, पण तो तुम्ही थोडं कॉन्शियसली जर केलात आणि त्याचा अर्थ समजून घेतला की त्याच्या मागची मानसशास्त्रीय बालमानसशास्त्रीय कारणं काय आहे, हे जर आपल्याला माहिती असेल तर आपलं लाईफ सॉर्टेड आहे. आम्ही काय केलं, मीराला एक तंबू बांधून दिला, म्हणजे तिचं घर, आपल्या घरामध्ये तिचं घर. सगळी मुलं घर खेळतात, त्यांना त्याच्यात खूप मजा येते आणि तो 4 खुर्च्या तिने डायनिंग टेबलच्या लावल्या आणि त्याच्यावरती एक चादर तिला काढून दिली. ते चादर पांघरून तिने आतमध्ये उशा-बिशा लावून त्याचं तंबूचं घर तयार केलं आणि त्या घरामध्ये ती जाऊन बसली म्हणजे तुम्ही विश्वास ठेवणार नाही, ऑलमोस्ट दिवसभर तिने तिथेच काढला. आणि मुलं अशा पद्धतीने त्या तंबूमध्ये का रमतात, तर प्रत्येकाला आपली एक प्रायव्हेट स्पेस हवी असते. धाक ज्याला म्हणतात ना, एक अशी धाबळ, की जिथे ते माझं आहे. त्यांना माहिती असतं मोठी माणसं आपल्या आजूबाजूलाच आहे, पण त्यांच्या दृष्टी आड, पण त्यांच्या जवळ अशी एक छान कोझी जागा ही प्रत्येक मुलाची भावनिक गरज असते. आणि एकच मिनिट, गौरी अण्णांचा फोन घे ग जरा. सॉरी. तर अशी ती स्पेस मुलांना हवी असते आणि ती जर आपण त्यांना दिली तर मुलं तिथेच जेवतील, तिथेच दुपारचे झोपतील, तिथेच ते त्यांच्या बाहुल्यांबरोबर गप्पा मारतील, तिथेच त्यांची भातुकली मांडतील, तिथेच सगळं काही ते तिथेच करतील. आणि अशी एक जागा त्यांना सोडून द्या, ती आपाप ती स्वतःशीच बडबड करतील, स्वतःशी बोलतील. आपण दुरून फक्त ते ऐकत राहायचं आणि आपलं काम करत राहायचं. तेव्हा असा तंबू, अशी एखादी छोटीशी जागा, किंवा अगदी ते नसेल ना तर मच्छरदाणी घरामध्ये असेल तर ती मच्छरदाणी रात्रीच्या ऐवजी दिवसा पण त्यांना पलंगावरती लावून द्या. मी कैक वेळेला आमच्याकडची मच्छरदाणी आम्ही दिवसा तशीच ठेवून देतो आणि मीरा त्याच्यामध्ये जाऊन हा माझा इग्लू आहे आणि मी एस्किमो आहे आणि मग आम्ही एस्किमो खेळतो. या निमित्ताने तिला इग्लू कळला, एस्किमो कळला. एस्किमोचा मग व्हिडिओ आणि फोटो मी दाखवला आणि मग त्याच्याकडे कशी स्लेज असते, कशी कुत्री असतात, तसं आम्ही मग तो खेळ एस्किमोचा खेळ खेळतो.
असे अनेक खेळ मुलंच आपल्याला सुचवतील. प्लीज त्यांच्याबरोबर पार्टिसिपेट करा. आपलं मोठेपण जरा बाजूला ठेवा आणि त्यांच्याबरोबर लहान होऊन त्यांच्याबरोबर खेळा. खूप मजा येते. आपलंही लॉकडाऊनचं आयुष्य रिफ्रेश होतं. आपल्यालाही मजा येते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला आपलीच मुलं देतात. ही एनर्जीची खाण आपल्या घरामध्ये आहे. आपण इतरत्र शोधायची गरज नाही. Google सर्च करण्याची तर त्याहून गरज नाही. विचार करा ना मित्रांनो, की जर का आपल्या घरातली छोटी पिल्लं नसती, तर आपला आणि हा लॉकडाऊन कसा गेला असता. आज हे आयतं मनोरंजन आपल्याकडे असतं. त्यामुळे आपण सगळेजण किती एन्जॉय करतो आणि किती खुश राहतो. तर मला वाटतं हे सगळं या लॉकडाऊन मधल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. त्यांच्याशी जसं म्हणून म्हटलं, की त्यांना ना थोडं मोकळं सोडा आणि काहीच न करता त्यांना थोडा वेळ राहू द्या. त्याच्यानंतर मी आता थोडंसं 2 शेवटच्या मुद्द्यांकडे येतो. एक म्हणजे ऑनलाईन अभ्यास आणि त्याच्याबरोबरची डिजिटल मावशी. डिजिटल मावशीचा मुद्दा आधी घेतो आणि त्याच्यानंतर ऑनलाईन अभ्यासाकडे येतो आणि मग आपण या सेशनचा ताईंच्या परवानगीने शेवट करू. एखादा विषय जर का माझ्याकडनं अनावधानाने राहिला असेल आणि ताई जर तुम्हाला वाटत असेल की तो आपण बोललं पाहिजे आणि वेळेची परवानगी असेल, तर मला प्लीज मध्ये इंटरप्ट करून मला सांगा. मी तो विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. सो डिजिटल मावशी, ज्याला इंग्लिशमध्ये डिजिटल नॅनी असा एक शब्दप्रयोग आहे. तर नॅनी म्हणजे आपल्या घरामध्ये मुलांचा सांभाळ करायला पैसे देऊन ठेवलेली एक मावशी. तर ही डिजिटल नॅनी आधी घरामध्ये असं मुलांना सांभाळ करणाऱ्या प्रत्यक्ष जिवंत महिला असायच्या, अजूनही कदाचित असतात. काही मुलं पाळणाघरामध्ये जातात आणि त्यांना रिप्लेसमेंट म्हणून आता ही डिजिटल मावशी आलेली, ही डिजिटल नॅनी आलेली, म्हणजे आपला मोबाईल आणि लॅपटॉप. आणि मग आपण त्या मुलांना या डिजिटल मावशीच्या ताब्यात देतो आणि मग ती तिथे चिकटून राहतात आणि बराच वेळ मुलं डिजिटल नॅनीच्या मांडीवरती बसून काढतात. डिजिटल नॅनी ही तुमच्या आमच्यापेक्षा खूप 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 सुपिरियर आहे. ती तुमच्या आमच्यापेक्षा मुलांना जास्त आवडते. ती त्यांचं जास्त मनोरंजन करू शकते. ती त्यांच्याशी जास्त शेअरिंग करते आणि मुलांना ती जास्त आवडते. मुलं तिला जास्त चिकटून राहतात. जितका वेळ तुम्ही मोबाईल हातामध्ये द्याल, तितका वेळ मुलं कुठलंही मूल स्वतःहून असं ते मोबाईल सहसा ठेवत नाही. आणि हा मुलांचा प्रॉब्लेम नसून हा आपल्या पालकांचा प्रॉब्लेम आहे. सुदैवाने आनंद निकेतनच्या पालकांमध्ये एवढी जागरूकता नक्की आहे की त्यांचे ते स्क्रीन टाइम, त्यांचं डिजिटल आवर्स हे बऱ्यापैकी मॅनेज केलेले मला दिसतात. तरी सुद्धा काही पालक हे अजूनही त्या गडबडीत अडकलेले आहेत. काही जण त्याच्यातनं छान बाहेर आले होते, पण लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सगळे सोर्सेस बंद झाले आणि अभ्यास सुद्धा जर का मोबाईलवरती यायला लागला, इंटरनेटवरनं यायला लागला, तर त्यावेळेला टॅब असो, लॅपटॉप असो किंवा मोबाईल असो, हा मुलांना आपल्याला द्यावा लागला. ताई कसा घेऊन बसते, कारण ताई असते 5वी मध्ये आणि 5वीचा अभ्यास, त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू असतात आणि मग हे धाकटं सुद्धा म्हणते, याचा अजून काही संबंध नाही. जी आपली मुलं आहेत यांचा ऑनलाईन अभ्यासाशी तसा काही संबंध नाही. तो केला नाही तरी त्यांचं काहीही बिघडत नाही, त्यांचं काहीही शैक्षणिक नुकसान होत नाही. पण ते म्हणतात ताईला मोबाईल दिला मग मला पण दे. मग आपण त्यांना काहीतरी व्हिडिओ लावून देतो आणि आपण आपल्या कामाला जातो. ते मूल शांतपणे त्या व्हिडिओकडे बघत तासनतास बसून राहतं. आपली कामं होऊन जातात. मित्रांनो, थोडंसं आपल्याला या ठिकाणी स्वतःला मॅनेज करावं लागेल आणि याच्यातनं मार्ग काढायला लागेल. मी तुम्हाला 100% सांगतो, डिजिटल व्यसन किंवा ती डिजिटल मावशीच्या मांडीवरनं आपलं मूल आपल्या मांडीवरती घेणं हाच त्यामागचा उपाय आहे. हे सोपं आहे. मीराच्या बाबतीमध्ये आम्ही ही माती खाल्ली. ती अगदी 2 वर्षाची असताना त्यावेळेला तिला त्या मोबाईलचं व्यसन लागलं होतं. काय होतं, आई-बाप म्हणून आपण कदाचित त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणतो, परंतु घरामध्ये आई-बाप फक्त एकटे थोडीच असतात. आजी-आजोबा असतात आणि आजी-आजोबा हे मऊ असतात. ते लहान मुलांना एका क्षणात कळतं. आई-बाप नाही म्हणतात, त्या आजी-आजोबांकडनं बरोबर तो मोबाईल मिळवतात आणि तुम्ही घरात नसताना किंवा तुमच्या समोर सुद्धा आजी-आजोबांकडनं लाडाच्या नावाखाली तो मोबाईल मिळवतात. आजी-आजोबा, मामा, मावशी, काका, आई-वडील या सगळ्यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्ही काय केलं, आम्ही मीराला सांगितलं की हे काढून घेणं शक्य नाहीये त्यांच्या आयुष्यातनं, कारण हे डिजिटल जनरेशन आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा मधले ऍप्लिकेशन्स माहिती नसतील एवढी त्यांना माहिती असतात आणि ते बहुतेक आईच्या पोटातनच डिजिटल अवेअरनेस घेऊन येतात की काय असं वाटावं, इतकी परिस्थिती, इतके ते टेक्नो सॅव्ही आहेत. तर त्यांना तुम्ही त्याच्यापासून दूर ठेवू शकत नाही. मग आम्ही मीराला असं केलं की मोबाईल मिळेल, पण तो आईचा आणि बाबाचा मोबाईल आहे, तो तुझा नाही. जसं खेळणं तुझं आहे
किंवा घरातली ही भिंत तुझी आहे, हा ड्रेस तुझा आहे, अशा तिच्या मालकीच्या गोष्टी तशा हा आमच्या कामाचा आहे आणि कामाचा आहे त्यामुळे तो छोट्या मुलांना देता येत नाही. मग आम्ही तिला असं सांगितलं की बाहेर आकाशाकडे बघायचं आणि निळ्याचं काळं झालं म्हणजे आकाश काळं झालं की तुला मोबाईल मिळणार आणि मग त्याच्यानंतर फक्त अर्धा तास तुला ते बघता येईल. म्हणजे हा अमुक एक काटा तमुक वर जाईपर्यंत तू गाणी बघायची आहेस किंवा काय जे त्याच्यावरती तुम्ही त्यांना दाखवत असाल, जे काही सिलेक्ट केलं असेल, जे आवडत असेल त्यांना ते त्याच्यामध्ये त्यांना बघता येईल आणि त्याच्यानंतर ते ठेवून द्यायचं आणि हे तुला रोज मिळेल. आणि मग तिला पहिल्यांदा तिचा विश्वास नाही बसला, तिने खूप कटकट केली, पण नंतर तिच्या लक्षात आलं की दिवसभर आपल्याला देत नाही आणि निळ्याचं काळं झालं आकाश की हे आपल्याला देतात, त्याच्यानंतर ते ठेवायचं. मोबाईलवरती गाणी बघताना किंवा कार्टून्स बघत असताना जेवायचं नाही. ते आपल्याला कळत नाही काय जेवतोय आपण ते. असा नियम केला. तू पूर्ण गाणी बघून घे, तुझं झालं की आम्हाला सांग, मग आम्ही तुला मग जेवणाच्या पाटावरती किंवा टेबलावरती येऊन बसायचं आणि तिथे बसून जेवायचं. सुरुवातीला कटकट करतात, इथेच पाहिजे म्हणून रडतात. तर मूल रडल्याने काही बिघडत नाही आणि त्याला घाबरायचं नाही हे लक्षात ठेवा. हे त्यांना त्याचं शस्त्र करायला ते इतकी पटकन शिकतात की रडतंय, आदळआपट करतंय, भिंतीला पाय लावून बसतंय, हट्टीपणा करतंय, करू दे, काही बिघडत नाही. मूल रडल्याने काहीही बिघडत नाही. तासभर रडलं, रडू द्या. भुकेला झालं, होऊ द्या. गाणी बघायची, बघत राहा. तुला खेळायचं, जेवायचं नाही, नको जेवू. आणि ते भूक लागली की कुठलंही मूल आहे ते गपचूप येऊन जेवतो. त्याच्यात आपला पेशन्स टिकत नाही किंवा आपल्याला वेळेची खूप मारामारी असते. दादा दादा आपण दादा आपण 5 मिनिटात थांबूयात. तर हा डिजिटल नॅनीचा विषय जो आहे तो आपण त्याचा विचार केला, याच्यावरती नियम घालून देऊन आणि थोडा पेशन्स ठेवून त्याच्यातनं बाहेर येता येऊ शकतं. दुसरा विषय जो आहे तो ऑनलाईन अभ्यासाचा आहे. खेळवाडी ते पहिली या पालकांनी ऑनलाईन ताई तुम्ही काही बोलणार आहात किंवा मग वेळेची जाणीव करून देण्यासाठी बोलला असेल तर हा माईक तुमचा ऑफ करा. हा, थँक्यू. ओके, शेवटचा मुद्दा ऑनलाईन अभ्यासाच्या वरती येतो. बालवाडी ते पहिली या मुलांच्या ऑनलाईन अभ्यासाचं टेन्शनच घेऊ नका. हा विषय फार महत्वाचा नाहीये, कारण ही मुलं वर्गामध्ये ताईंकडे बघून शिकण्याच्या वयामध्ये. खरं तर सगळी मुलं तशीच असतात, परंतु मोठ्या मुलांना थोडं हे माध्यम समजतं. आपण मोठ्या मुलांना हे थोडंसं माध्यम समजतं, त्यांना त्याचा परंतु आपल्याला तुमचं माईक म्यूट करा प्लीज, मला एको येतोय त्याचा. तर ही आपली जी मुलं आहेत या वयोगटातली, यांच्या दृष्टीने आता आपण त्यांना त्यांच्या ताई दिसाव्या म्हणून फक्त आपला असं समजा की हा ऑनलाईन आपला अभ्यास चालू आहे. आजच मी वाचला बालवाडी 1च्या ग्रुपवरती की जिथे जो इतका छान अभ्यास दिला होता, झाडांची पानं फुलं तोडून आणायची आणि त्यांचं वर्गीकरण करायचं. क्षणभर मलाच वाटलं की अरे हे आपण सुद्धा करावं. इतके इंटरेस्टिंग अभ्यास म्हणावा, म्हणजे तो अभ्यास सुद्धा आहे, परंतु ती एक ऍक्टिव्हिटी आहे. असा अभ्यास मुलांना दिलेला आहे. परंतु ताई पण रेग्युलरली सांगतात की त्याच्यासाठी तुम्ही या छोट्या मुलांवरती प्रेशर आणू नका. ती जर म्हटली ना, मला सुरुवातीला अनेक वेळेला असं सांगितलं आम्हाला की मला नाही करायचा हा अभ्यास, मी नाही करणार आहे, मला नकोच आहे, मला फक्त माझ्या ताईंचा फोटो दाखव, एवढं म्हणायची, निघून जायची आणि तिने अभ्यासच नाही केला. सगळे पालक ग्रुपवरती त्यांच्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीजचे फोटो टाकत होते आणि आमच्याकडे आमच्या मुलीच्या अभ्यासाचा एकही फोटो नव्हता, कारण ती करतच नव्हती. तर ती अशीच करणार आहे, ती छोटी आहेत अजून मुलं, त्यांच्यावरती प्रेशर आणू नका. ताई त्याच्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन ज्या देत आहेत ते त्या फॉलो करा. त्या सुदैवाने अत्यंत विचारपूर्वक ऑनलाईन ह्या विषयाची मांडणी आणि हाताळणी आनंद निकेतनच्या सर्व शिक्षिका करता आहेत. तर त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स आपण फक्त फॉलो केल्या तरी खूप होण्यासारखं आहे.
समजा तुमच्या मुलांनी असहकार पुकारला आणि त्यातल्या एकही गोष्ट केली नाही, काहीच हरकत नाही, त्याच्याने त्यांचं काहीही नुकसान होणार नाहीये. नोंद वहीमध्ये तुम्ही तसं लिहा, मी लिहिलंय माझ्या नोंद वहीमध्ये की मीराने अभ्यास करायला नकार दिला, त्यानंतर तिने ती ऍक्टिव्हिटी केली आणि ऍक्टिव्हिटीचे फोटो काढू नका असं सांगितलं. अजिबात कोणी माझा व्हिडिओ आणि फोटो काढायचा नाही आणि ते तिने हे केलं. तर अशा पद्धतीने आपण त्या ऑनलाईनच्या अभ्यासाकडे थोडं मोकळ्या ढकळ्या पद्धतीने बघूयात, तर मला वाटतं की आपलं हे सगळं लॉकडाऊन जे आहे ते छान पार पडू शकेल. आणि मला वाटतं ओव्हरऑल मी धावत सर मला ज्या विषय महत्वाचे वाटले आणि माझे अनुभव होते त्या सगळ्यांना स्पर्श केला आहे. बऱ्याचशा गोष्टी सविस्तर चर्चा करण्याच्या आहेत. अजून एक्सपर्ट पालक जे आहेत त्यांचं इनपुट घेण्यासारख्याच्या आहेत. परंतु मला आज असं वाटतं की आपण लॉकडाऊन मधलं पालकत्व याचा एक ओव्हरऑल परामर्श आपण जरी याच्याने घेऊ शकलो तरी आजचं आयोजन सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. मला वाटतं या नोटवरती मी थांबतो. आज या शिक्षक दिनाच्या दिवशी मला बोलायची संधी मिळाली हा एक चांगला योग मला वाटतो. कारण माझ्या मनामध्ये माझ्या शिक्षकांबद्दल खूप आदर आहे आणि या शाळेतल्या शिक्षकांबद्दल त्याच्यापेक्षा दुप्पट आदर आहे. कारण आनंद निकेतन मधल्या शिक्षिका ज्या आहेत, आपल्या ताई सगळ्या ज्या आहेत, यांना मी जवळून सगळ्या बहुतेक जणींना ओळखतो, बघतो आणि तर मला ना यांचं खूप कौतुक, आज त्या 2 ओळी बोलतो आणि मी थांबतो, की त्यांच्या सर्वांबद्दल आदर आणि कौतुक वाटतं. त्यातल्या काही वयाने माझ्यापेक्षाही लहान आहेत म्हणून कौतुक हा शब्द मी मोठेपणाने वापरतो, की भरमसाठ पगार नाही, अनुदानाची शाळा नाही, फक्त पेट्रोल पाण्यापुरते पैसे कदाचित त्यांना मिळत असतील आणि तेवढ्यावर सुद्धा समाधान मानून फक्त मुलांबद्दलची आत्मीयता, शिकवण्याची एक आवड, या गोष्टी आणि एक कुठेतरी समाजाचं आपण देणं लागतो. याच्यासाठी या सर्व ताया ज्या आहेत आपल्या त्या इथे शिकवतात आणि त्यांचं घर, त्यांची मुलं, त्यांचा संसार, त्यांच्या आवडी-निवडी याच्या बरोबरीने घरचं एक मूल, 2 मुलं आणि आपली एवढी 40-50 मुलं सुद्धा त्या सांभाळतात आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतात. आनंद निकेतनच्या सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सॅल्यूट करतो. त्यांचे ऋण व्यक्त करतो. एक पालक म्हणून सुद्धा आणि एक समाजाचा एक नागरिक म्हणून सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. छान पालक व्हा, आपण आहातच. अजून आपलं पालकत्व समृद्ध करा. काही अडचणी वाटल्या, कधी एकटं वाटलं, कधी टेन्शन आलं, तर आपापसात चर्चा करा. ग्रुपवरती आपण बोलू. कदाचित ते पॅन्डेमिकचं थोडं कमी झालं तर आपण प्रत्यक्ष भेटू. ताईंशी बोला आणि आपलं पालकत्व एन्जॉय करा. सर्वांना शुभेच्छा देतो. काळजी करू नका. एकमेकांच्या सोबत राहा. हे सगळे दिवस जाणार आहेत आणि शाळा पुन्हा सुरू होणार आहे. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद दादा. वेळात वेळ काढून योगेश दादांनी आपल्याबरोबर गप्पा मारल्या त्याबद्दल त्यांच्या शाळेतर्फे खूप खूप आभार. त्यांनी या काळात मुलांशी कसे वागावे याच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या, ज्याचा उपयोग आपण सर्वजण नक्कीच करू. आणि सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे थोडी गैरसोय झाली, त्याबद्दल क्षमस्व. आणि दादा, तुम्हाला आता प्रत्यक्ष सगळ्या पालकांशी बोलायचं आहे, तर आपण पुढे नक्कीच सगळ्यांशी एकत्र गप्पा मारू. धन्यवाद. आणि जर काही शंका असतील तर पालकांनी त्या ग्रुपवर आपल्या टाकायच्या आहे, आपल्या वर्गताईंना त्या पाठवायच्या आहेत. धन्यवाद.